महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 5 आठवडे, शेकडो कोटींचे आकडे, मोठमोठे निर्णय आणि राजकीय हालचालींचा खेळ. पण एक गोष्ट मात्र सगळ्यांच्या नजरेतून सुटली किंवा कदाचित जाणीवपूर्वक दुर्लक्षित झाली म्हणा. या अधिवेशनामध्ये विरोधक कुठे होते? हो, केवळ जागांमध्ये नाही तर आवाजात, आक्रमकतेत आणि प्रभावातही विरोधक हे जवळपास गायबच दिसले. सत्ताधारी हे आपलं काम करत होते, पण त्यांना प्रश्न विचारणारा, जाब मागणारा तो विरोधी आवाज तितक्याच ताकदीने उभा होता का? की हे फक्त एका पक्षाचं अपयश आहे का? की मग महाराष्ट्राच्या लोकशाहीसाठी ही एक धोक्याची घंटा आहे का? आज आपण याच प्रश्नाचा सखोल वेध घेणार आहोत, कारण मुद्दा फक्त हा राजकारणाचा नाहीये, तर लोकशाही व्यवस्थेच्या संतुलनाचा आहे. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतरचं राजकीय गणित लक्षात घेतलं तर आपल्याला या अधिवेशनाची पार्श्वभूमी स्पष्ट होते. महायुती म्हणजेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून 230 पेक्षा जास्त जागा जिंकत स्पष्ट आणि प्रबळ बहुमत हे मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार पक्ष यांची ताकद ही 50च्या आतच राहिली. या आकड्यांचा परिणाम इतका गंभीर झाला किंवा होतो की विरोधी पक्ष पदासाठी आवश्यक असलेली 10% संख्या ही कोणत्याही विरोधी पक्षाकडे नव्हती. परिणामी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कित्येक अधिवेशनं ही विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडत आहेत. हे केवळ औपचारिक पद रिक्त राहणं नाहीये, तर ते विरोधकांच्या संस्थात्मक शक्तीवरतीच प्रश्नचिन्ह उभं करणारी बाब आहे. या अधिवेशनामध्ये आणखीन एक महत्वाचा संदर्भ होता, तो म्हणजे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे केवळ संख्याबळ नव्हतं, तर नेतृत्वाचं केंद्रीकरणही स्पष्टपणे दिसत होतं. 6 मार्चला सादर झालेल्या या अर्थसंकल्पामध्ये विकास कामं, पायाभूत सुविधा आणि योजनांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी यावरती भर देण्यात आला होता. मात्र माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये या अधिवेशनाचं वर्णन हे लॅकलस्टर असं केलं गेलं आणि त्यामागचं मुख्य कारण होतं ते म्हणजे विरोधकांची प्रभावी अनुपस्थिती. आता प्रश्न असा येतो की 5 आठवड्याच्या या कालावधीमध्ये विरोधकांनी नेमकं काय केलं? त्यांनी एलपीजी टंचाई, शेतकरी प्रश्न, बजेटमधील पक्षपाती वाटप आणि धर्मांतर कायद्यासारखे मुद्दे उपस्थित केले. या अधिवेशनामध्ये वॉकआउट्स देखील झाले, घोषणाबाजी झाली, जिन्यावरती निदर्शनं झाली, म्हणजेच विरोधाचा पारंपरिक पॅटर्न हा पूर्णपणे दिसला. पण या सगळ्याचा परिणाम काय झाला? जवळजवळ शून्य. कारण सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक मुद्द्यावरती आकडेवारीसह, योजनांच्या प्रगतीसह आणि ठोस उत्तरासह प्रत्युत्तर दिलं. विरोधकांचा कोणताही मुद्दा हा इतका प्रभावी ठरला नाही की सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. आता याच ठिकाणी विश्लेषणाची खरी गरज निर्माण होते. विरोधकांची धार कमी का झाली? याचं पहिलं आणि स्पष्ट कारण म्हणजे संख्याबळ. लोकशाहीमध्ये आकडे महत्वाचे असतात आणि जेव्हा तुमच्याकडे केवळ 45-50 आमदार असतात तेव्हा 230च्या बहुमतासमोर तुमचा आवाज हा मर्यादित राहतो. पण हा एकमेव मुद्दा नाहीये. दुसरं कारण महत्वाचं आहे, ते म्हणजे विरोधी पक्षनेते पदाचा अभाव. हे पद केवळ प्रतिकात्मक नसून त्याला अनेक औपचारिक अधिकार देखील असतात. चर्चेचं नेतृत्व, सरकारला अधिकृतरित्या उत्तर देण्याची क्षमता आणि त्याचबरोबर ती संसदीय प्रक्रियेतलं वजन. तेच नसल्यामुळे विरोधकांची संरचनात्मक ताकद कमीच झाली आहे. तिसरं आणि कदाचित सर्वात गंभीर कारण म्हणजे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद. वेगवेगळ्या पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव, बैठका टाळल्या जाणं, रणनीती ठरवताना एकमत न होणं या गोष्टींमुळे विरोधक एकसंध दिसलेच नाही. लोकशाहीत विरोधक हे फक्त सरकारला विरोध करण्यासाठी नसतात, तर पर्यायी नेतृत्व आणि धोरण देण्यासाठी देखील असतात. पण जेव्हा विरोधक स्वतःच एकमेकांशी स्पर्धा करत असतात तेव्हा मात्र त्यांची विश्वसनीयता ही आपोआपच कमी होते. याचा थेट परिणाम जनतेच्या विश्वासावरती होतो. अलीकडील महानगरपालिका निवडणुकांचे जे निकाल लागले, जर ते पाहिले तर सत्ताधाऱ्यांना मोठं यश मिळालं आहे. याचा अर्थ जनता केवळ टीका ऐकत नाही, तर परिणाम आणि स्थिरता देखील पाहते. जर विरोधकांकडून केवळ नकारात्मक राजकारण दिसत असेल आणि ठोस पर्याय दिसत नसेल, तर मतदार हे सत्ताधाऱ्यांकडे झुकतात. ही आजच्या राजकारणाची वस्तुस्थिती आहे आणि ती नाकारता देखील येत नाहीये. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पॅटर्न समजावून घेणं थोडं महत्वाचं ठरतं. 2014 पासून त्यांनी प्रत्येक अधिवेशनामध्ये एक ठराविक शैली विकसित केली आहे. सखोल तयारी, आकडेवारीवरती आधारित भाषणं आणि विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला तत्काळ उत्तर देणं.
यंदा त्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री या दोनही भूमिका निभावत ही शैली अधिक प्रभावीपणे वापरली. विरोधकांचा कोणताही मुद्दा आला की त्याला फॅक्ट चेक करून निष्प्रभ करणं ही त्यांची खासियतच बनलेली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेचं केंद्रच बदलतं आणि भावनिक आरोपावरून विषय हा वस्तुस्थितीकडे नेला जातो. पण इथं एक महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो, हे सगळं सत्ताधाऱ्यांचं यश आहे का की लोकशाहीतील असंतुलनाचं लक्षण आहे? उत्तर दोन्हीही आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी प्रभावी व्यवस्थापन आणि फ्लोअर कंट्रोल दाखवलंय, हे मान्य करावंच लागेल. पण दुसरीकडे मजबूत विरोधक नसणं हे लोकशाहीसाठी धोकादायक संकेत असू शकतात. कारण चेक अँड बॅलन्स ही संकल्पना तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा दोनही बाजू सक्षम असतात. आज महाराष्ट्रामध्ये बहुमत खूप मजबूत आहे, पण विरोधक मात्र कमकुवत आहेत. त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगाने होतीये, पण त्यावरती प्रभावी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची क्षमता देखील कमी होतीये. पुढच्या दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांसाठी देखील धोकादायक ठरू शकते. कारण मजबूत विरोधक नसल्यामुळे धोरणांमधील त्रुटी या वेळेवरती समोर येत नाहीयेत आणि सत्ताधारी हे जवळच्या गोष्टी साध्य करण्याच्या नादामध्ये देखील अडकतायत. आता पुढचा प्रश्न, विरोधकांनी काय करायला हवं? केवळ निदर्शन आणि वॉकआउट्स यावरती अवलंबून न राहता त्यांना डेटा आधारित जनतेच्या मुद्द्यांवरती केंद्रित आणि दीर्घकालीन रणनीतीही आखावी लागेल. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पुन्हा संघटन उभा करणं, नव्या नेतृत्वाला संधी देणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकत्रितपणे काम करणं ही गरज आहे. अन्यथा मौन यात्रा ही केवळ या अधिवेशनापुरती मर्यादित राहणार नाही. दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांनाही सावध राहावंच लागेल. बहुमत हा अधिकार आहे, पण त्याचबरोबर ती जबाबदारी देखील आहे. विरोधक कमकुवत आहेत म्हणून निर्णय एकतर्फी घेतले गेले तर त्याचा परिणाम हा भविष्यातील राजकीय असंतोषाच्या रूपात दिसू शकतो. शेवटी या संपूर्ण अधिवेशनाचा निष्कर्ष असा निघतो की हे चित्र केवळ एका बाजूचं यश किंवा अपयश नाहीये. हे एक संतुलन बिघडल्याचं चित्र आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रभावी काम केलं, पण विरोधकांनी अपेक्षित भूमिका निभावली नाही. लोकशाहीसाठी दोन्ही बाजूंची ताकद ही आवश्यकच असते आणि आज महाराष्ट्रामध्ये हा समतोल बिघडलेला दिसतोय, अनुभवायला मिळतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विरोधकांनी स्वतःमध्ये कोणते बदल करायला हवेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्ताधाऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विश्लेषणासह. तर जय महाराष्ट्र.